नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे. क्रीडामंत्री हे कृषी मंत्री असताना अनेक वेळा त्यांच्यावर टीकेची झोड उठली गेली, त्यांच्यावरती टीका केली गेली. म्हणजे सभागृहामध्ये रमी खेळत असताना सुद्धा त्यांना पकडले गेले. त्यानंतर शेतकरी आपल्या कर्ज घेतात आणि कर्ज घेतल्यानंतर त्यातून मुलांचे साखरपुडे लग्न करतात अशी सुद्धा टीका त्यांनी शेतकऱ्यांवरती केली होती. त्यामुळे अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी त्यांचं खातं बदलून टाकलं. म्हणजे डायरेक्टली त्यांना कृषी मंत्री पदावरून क्रीडा मंत्री पद हे देण्यात आलं. तर मित्रांनो, नेमकी त्यांच्या अडचणीमध्ये काय वाढ झाली? सर्वात महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक शिक्षा सुनावली गेली होती काही वर्षांपूर्वी. त्यानंतर त्याचाच निकाल आता 2 महिन्यापूर्वी लागला होता. त्यानंतर त्यांना अशी शिक्षा ठोठावण्यात आली की 2 वर्ष तुरुंगवास व 10,000चा दंड. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदक यांनी ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं क्रीडा मंत्री पदही धोक्यात आले की काय असा सवाल आता संबंध महाराष्ट्रामध्ये उठतोय. आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील यावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे यांच्याकडून प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे. त्यामुळे आता यापुढे त्यांचा पुढचा अजेंडा काय असेल हे बघणं स्वाभाविक असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.